रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत स्लीवलेस ब्लाऊज। खूप सुंदर असं ब्लाऊज मी तुम्हाला इथं दाखवते, कटिंग आणि स्टिचिंग। तर बघा, उंची प्लस 1 इंच मी इथं घेतलेला आहे। त्यानंतर शोल्डर आपण 7.5 इंच घेतलेला आहे। हे जे ब्लाऊज आहे ते मी 35 ते 36 मापाचं बनवते। मुंडा खोली देखील मी 7.5 इंच घेतली। इथं आता छातीच्या मापानुसार आपण छातीचा चौथा प्लस 2 इंच घ्यायचा आहे। तुमचे जे काही माप असेल तुम्ही तसं घेऊ शकता। तसंच इथं गळा रुंदी मी 4 इंच घेतलेली आहे। हा बॅक पार्ट आहे म्हणून बॅक नेक जो आहे तो 11 इंचचा असणार आहे। व्ही नेकमध्ये आपण आजचं हे जे ब्लाऊज आहे ते बनवून घेतोय। स्लीवलेस सोबत व्ही नेक मागे पुढे असणार आहे। तसंच प्रिन्सेस कटमध्ये आपण हे जे ब्लाऊज आहे ते बनवून घेणार। तर जेव्हा स्लीव लावायचे नसतात तेव्हा आपण ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करायची याची सविस्तर माहिती तुम्हाला आता ह्या व्हिडिओत मिळणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे व्यवस्थित कळेल। बघा, फ्रंट पार्टमध्ये काय करायचं आहे, आपल्याला बॅक पार्टहून अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे टोटल उंची प्लस 1.5 इंच। जसं की आता हे ब्लाऊज 14 इंच तयार करायचं आहे तर मी 15.5 इथं घेतलेला आहे। 1 इंच आत घ्यायचा फ्रंट मुंड्याच्या आकारसाठी। अर्धा इंचावर मी इथं पॉईंट लावलेला आहे शोल्डर उतारसाठी, तो आपण नंतर देणार। गळा रुंदी 4 घ्यायची आहे। पुढचा जो नेक आहे तो 8चा असणार आहे। व्ही नेक आहे म्हणून व्ही शेप ड्रॉ केला। टक्स पॉईंट आपण 9.5 वर घेतला। आडवा टक्स 4 वर घ्यायचा आहे। खालचा आडवा टक्स 3.5 वर पॉईंट लावायचा। क्रॉस लाईन मॅच करायची। 2.5 इंच टक्स रुंदी घ्यायची। 2 इंच सरळ करत असं क्रॉस करायचं। मुंड्यामध्ये 7.5ला पॉईंट लावत आता आपण हा पॉईंट टू पॉईंट प्रिन्सेस कट झालेला आकारात व्यवस्थित करणार, जसं मी इथं करून घेते। बघा, आर्महोलमध्ये देखील आपला थोडासा टक्स येत असतो, तो वेस्टेज टक्स असतो, तो आपल्याला कटिंग करताना काढायचा असतो। आता प्रिन्सेस कटचा पहिला स्टेप ड्रॉ केला, त्यानंतर दुसरा स्टेप आपण दिलेला आहे। आता इथं खाली आपल्याला कमरेचा चौथा घ्यायचा आहे, प्लस टक्सचं 2.5 इंच, 2 इंच नेहमीची शिलाई मार्जिन आणि 1 इंच पार्ट जॉईन करण्याचं, असं एवढं आपल्याला वाढवायचं आहे। अर्धा इंच वर क्रॉस घ्यायचं आणि टक्स असं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचा, म्हणजे एवढा वेस्टेज कापड आपला इथं निघणार आहे। आता आपण इथं मार्किंग केल्याप्रमाणे कटिंग करून घेणार। मागचा जो गळा आहे ना व्ही नेक, तो मी इथं कट करणार नाही, कॅनव्हेज लावून घेणार आहे। दोन्ही आपण मागे पुढे जे गळे आहेत ते कॅनव्हेज लावून तयार करणार आणि एकदम सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला इथं कॅनव्हेजची दाखवणार आहे। ही कॅनव्हेज लावून तुम्ही अशा पद्धतीने देखील गळे शिवू शकता। तर आस्तरवर कटिंग झाल्यानंतर आपण मेन कापडवर देखील कटिंग केली आणि हा जो काही व्ही नेक आहे तो आता आपण कॅनव्हेजवर असं मार्किंग करून घेणार। उंची घेतलेली आहे मी 11 इंच, गळ्याची रुंदी 4 इंच घेतली आणि एकदम सरळ म्हणजे असं क्रॉस लाईन मार्किंग करत आपलं व्ही शेप ड्रॉ करायचा आहे। त्यानंतर इथं मार्जिन घ्यायची आहे आपल्याला कॅनव्हेजवरती 1 इंच, म्हणजे 1 इंचाची पट्टी आता आपण इथं तयार करून घेतो। कारण बघा, हे जे ब्लाऊज पीस आहे ना त्याचं मेन कापड देखील एकदम छान आहे, म्हणजे थोडा जाडसर कापड आहे कॉटनचा, त्यामुळे कॅनव्हेज आपलं बाहेरून दिसणार नाही, म्हणून मी तुम्हाला ही पद्धत इथं दाखवते। आतील व्ही शेप कट करताना मी वरची जी पट्टी होती ती राहू दिलेली आहे, की आपला व्ही शेप जो आहे तो जसा आहे तसाच राहायला हवा, पसरायला नको जास्त। म्हणून आता आपण काय करणार, अस्तरवर हा जो कॅनव्हेज आहे तो चिपकवून घेणार। तर मी भरपूर वेळेस तुम्हाला कॅनव्हेज चिपकवून दाखवलेला आहे। तर कॅनव्हेज अशा पद्धतीने चिपकवला जातो आपल्या इस्त्रीच्या मदतीने। जो शायनिंगवाली बाजू असते कॅनव्हेजची ती कापडकडच्या बाजूला ठेवायची आणि वरून अशी छानपैकी प्रेस फिरवायची, म्हणजे तो चिपकून जातो। आता पुढच्या व्ही नेकसाठी मी सरळ सरळ पट्ट्या कट केल्या आणि त्या अशा चिपकवून घेते। गरम इस्त्रीमुळे हा जो कॅनव्हेज आहे पेपर कॅनव्हेज तो एकदम सहज पद्धतीने आपल्या कापडला चिपकून जातो आणि आपल्या गळ्यासाठी आपल्याला जशी फिनिशिंग हवी तशी मग आपल्याला इथं देता येत असते। बघू शकता एकदम मस्त असं। तर मी फक्त अस्तरवर चिपकवून घेतलेला आहे आणि याला बघा साईडला मी टिप टाकून घेतली अशा पद्धतीने, की जेणेकरून कापड म्हणजे ब्लाऊज जेव्हा आपले कस्टमर वॉश करतील तेव्हा तो कॅनव्हेज जो आहे तो असा निघायला नको म्हणून। आता इथं बघा मी टक्ससाठी मार्किंग करून घेते आणि एवढा आपला क्रॉस आपल्याला कट करायचा आहे कापड अर्धा इंचाचा।
आता तुम्ही बघणार खाली बरोबर राऊंड शेप तयार झालेला आहे, तो तसाच येतो आपला. जेव्हा आपण टक्स घेऊ ना तेव्हा ते क्रॉस झालेला कापड सरळ असं होत असतो. सर्वप्रथम आपण व्ही शेपवर टिप टाकणार. व्ही शेप तयार करण्यासाठी आपल्याला पॉइंटेड आकार घ्यायचा आहे, म्हणजे पॉइंट द्यायचा आहे बरोबर. व्ही गळ्यावर आपली शिलाई टाकून झाली, त्यानंतर आपण खाली टिप टाकून घेणार. बरोबर 5 इंच मार्जिन घेत आपल्याला अशी टिप टाकायची. एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा. जो व्ही गळा आहे तो देखील व्यवस्थित असा कट करायचा. थोडीशी मार्जिन सोडत आपण व्ही शेप कट केला. बरोबर पॉईंटपर्यंत आपल्याला कट लावायचा आहे. आता हा जो पार्ट आहे तो आपल्याला पलटून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं आहे आपलं इथं अल्टरच्या फिनिशिंगने गळा तसंच कमरपट्टी इथं तयार झालेली आहे. आता यावर आपण छानपैकी दापटीप देणार खाली तसंच वर, आणि राहिलेले जे अस्तर आहे ते आपण पूर्णपणे स्टिचिंग करून घेणार. आता बघा आपण जो क्रॉस केलेला होता ना कापड, तो असा आपला राऊंड शेपमध्ये तयार झाला. तर आता पूर्णपणे आपला अस्तर स्टिच झाल्यानंतर आपण टक्स घेणार. टक्स घेताना आपला हा जो काही खालचा बॅक पार्ट आहे तो बरोबर 3.5 इंच पाठीची पट्टी तयार झालेली आहे. तर मी 3 इंचाचे टक्स घेते. जेव्हा पण मागचा जो टक्स आहे बॅक पार्टवरचा तो गळ्यापेक्षा कमी असायला हवा. गळा जिथपर्यंत असतो ना आपला त्याच्या खालीच तो टक्स यायला हवा, तेव्हा आपलं ब्लाऊज व्यवस्थित असं बसत असतं फिटिंगला. आता टक्स घेतल्यानंतर आपण टक्सवरती खाली असे 2 टिप टाकणार. एक टिप टाकल्यानंतर दुसरी 1/2 इंचावरून अजून टाकून घेणार. तसंच हा जो काही व्ही नेक आहे यावर मी बरोबर सारख्या अशा मस्त 1/2 इंचाच्या अंतरावरून 3 टिप टाकून घेतलेल्या आहेत. 3 टिप टाकल्यामुळे आपला कॅनव्हेस तर एकदम पॅक असतंच त्याच्यामध्ये, पण गळ्याला जो लुक मिळतो ना तो खूप सुंदर असा दिसतो त्यानंतर. तर 3 टिप आणि कस्टमरला पण आवडतात की 3 टिप टाकायचं असं, म्हणून मग मी असे 3 टिप टाकून देत असते. बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपला हा जो काही आहे तो व्ही नेक शिवून झाला. तसंच आता आपण पुढचा गळा जो आहे तो तयार करणार. पुढच्यासाठी देखील आपण एकदम मस्त व्ही शेपमध्ये जे आपलं आहे साईडचं पार्ट फ्रंट पार्टचं ते आपण असं इथं स्टिच करून घेणार. शिध्या कापडवर ठेवत आपण त्याला आता अल्टर करून घेतलेलं आहे. तर गड्यांसाठी तुम्ही नोटीस केली असेल एक गोष्ट की मी पट्टी न लावता डायरेक्टली अल्टरचे गडे तयार केलेले आहेत. मागचा तसंच पुढचा दोन्ही व्ही नेक मी अल्टरचे तयार केले, पण इथं कॅनव्हेस मी लावलेला आहे. कॅनव्हेस लावल्यामुळे आपल्याला ज्या गड्या आहेत ना त्यांना एकदम मस्त असा कडकपणा आला. आता बघा आपण साईड पॅटर्न जोडून घेतोय. व्यवस्थित असं साईड पॅटर्न जोडायचा आहे, कुठेच सल पडायला नको याची तुम्ही स्वतः काळजी घेत जा. डबल टिप टाकायची असते आपलं प्रत्येक पार्ट जोडून झालं का. तर तुम्ही बघणार की मी कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला सोबत दाखवते एकाच व्हिडिओत. किती परफेक्ट असा पफ तयार झालेला आहे, कारण कटिंग आपली परफेक्ट झालेली आहे, त्यासोबत आपण स्टिचिंग देखील छानपैकी करून घेतली. आता बघा गळा फिनिशिंगचे असल्यामुळे आपल्याला लगेचच काय करायचं आहे, आय हुक पट्टी लावून घ्यायची आहे. ठीक आहे. जेव्हा आपला गळा आपण अल्टरचा केलेला असतो फिनिशिंगमध्ये, तेव्हा आपल्याला सर्वप्रथम आय हुक पट्टी लावायची आहे आणि मग नंतर सर्वात शेवट आपली जी आहे ती कमरपट्टी लावणार आपण. तर बघा जेव्हा आपण नॉर्मली ब्लाऊज शिवतो ना तेव्हा पण आपण आय हुक पट्टी लावून घेतो आधी, नंतर कमरपट्टी लावतो. कमरपट्टी लावल्यानंतर मग आय हुक पट्टी लावतो आणि मग गडपट्टी लावतो. पण आता गड्याला पट्टी असल्यामुळे आपल्याला इथं आय हुक पट्टी लावायची आहे. आणि याची जी आहे ना ती उंची कमी जास्त आपण अशी इथं चेक करतो खालच्या बाजूने. आता बघा हा पार्ट थोडा जास्तीचा वाटला, आपण पट्टीवर पट्टी ठेवून बघितलं, तेवढं जेवढं जास्ती वाटते तेवढं कट करत आपण सरळ केलेलं आहे. आणि इथं आता आपण कमरपट्टी लावायला घेणार. कमरपट्टी लावताना आपल्याला आता आय हुक कडची बाजू जी आहे ती फिनिशिंगची आहे म्हणून फोल्ड करून ठेवायची आहे. कमरपट्टीची रुंदी 2 इंच असायला हवी, 2 ते 2.5 इंच तुम्ही रुंदीला घेऊ शकता. जेवढी ब्रॉड तेवढी छान वाटते आपली कमरपट्टी. आता याचा एक फोल्ड करायचा आहे आपल्याला, अजून एक पूर्णपणे फोल्ड आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे. दापटीप टाकल्यामुळे पूर्ण कापड जो आहे तो आतमध्ये सहज असं फोल्ड आपल्याला करता येतो. आता अशी कमरपट्टी आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिवून घ्यायची आहे.
दोन्हीकडच्या कमरपट्ट्या तयार झाल्या. तुम्ही बघणार की पुढचा देखील व्ही नेक एकदम परफेक्ट असा आपला रेडी झालेला आहे. हा बॅक पार्ट आणि त्यावर आता फ्रंट पार्ट आपण असा ठेवून शोल्डर जे आहे ते स्टिच करून घेणार. कटिंग व्यवस्थित असल्यामुळे आपलं जे शिवून पार्ट तयार झालेलं आहे ते बरोबरच आलेलं असतं. थोडेफार आपल्याला त्यामध्ये बदल करायचे असतात नॉर्मल. तर दोन्ही शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आणि हे जे कस्टमर आहे ते जेव्हा ब्लाऊज माझ्याकडे टाकायला आले तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की शोल्डर मला एकदम कमी हवं असं म्हणून 2 इंच तयार. तर आता इथं आपण बघा शोल्डर जोडल्यानंतर शोल्डर मोजून घ्यायचा. 2.5 इंचावर मी पॉईंट लावलेला आहे, कारण आता आपण परत शोल्डरला पट्टी लावून घेऊ, त्यामध्ये मार्जिन जाईल आणि तयार शोल्डर आपल्याला 2 इंचाचाच मिळणार आहे. इथं आपल्याला 4ही पार्ट चेक करायचे आहेत. 4ही पार्ट बघत थोडा कमी जास्त जो फरक आहे तो आपण असं काढून घेतला. त्यानंतर आर्महोलकडचे जे 4ही पार्ट आहेत ते बघायचे, त्यांना देखील सारखेपणा करायचा आहे. आणि बॅक आणि फ्रंट आजूबाजूला करत फ्रंट मुंड्याचा आपण इथं नॉर्मल असा आकार देणार आहे. जेव्हा स्लीवलेस ब्लाऊज असतं ना तेव्हा फ्रंट मुंड्यामध्ये जास्त खोलगट आकार द्यायचा नसतो. असं व्यवस्थित आपल्याला नॉर्मल असा शेप द्यायचा आहे. जिथं पॉईंट आले तिथं ते पॉईंट आपल्याला काढायचे आहेत. आता इथं आपण स्लीवसाठी पट्टी लावून घेणार. म्हणजे स्लीवलेस आहे ना तर मुंड्याचा जो पार्ट आहे तिथं आपण अशी छानपैकी पट्टी लावून घेणार. जो गोलाकार पार्ट आहे तिथं आपण गळ्याला पट्टी लावतो, सेम त्या पद्धतीने मी प्लेट्स घेतलेल्या आहेत. गोलाकारावरती आपल्याला 2-2 प्लेट घ्यायच्या आहेत, 2 ते 3 प्लेट. आणि राऊंड शेपलाच आपण इथं कट लावणार. कट लावून झाल्यानंतर आपल्याला यावरती दाबटीप द्यायची आहे. छानपैकी पूर्ण पट्टीवर आपण दाबटीप अशी देणार. एकदम फिनिशिंगमध्ये आपण ही जी पट्टी आहे ना शोल्डरची ती लावून घेतोय. दाबटीप दिल्यामुळे काय होतं, आपला हा जो कापड आहे तो सहज पद्धतीने आतमध्ये असा फोल्ड होत असतो. बघा जे प्लेट्स घेतल्या होत्या त्याच्यामुळे आपली जी पट्टी आहे ती गोल आकारावर एकदम व्यवस्थित अशी पसरत असते आतल्या बाजूने. आता मी इथं बरोबर 1/2 इंच लांबून अशी टीप टाकून घेते. तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपलं हे जे ब्लाऊज आहे ते शिवून इथं तयार होतं आहे. म्हणजे एवढंसं पण आपलं इथं फिनिशिंग आपण खराब होऊ दिलेली नाही. बघू शकता एकदम परफेक्ट असं आपलं हे ब्लाऊज इथं तयार झालेलं आहे. इथं आता आपण बघा एक टीप टाकल्यानंतर कमरेचा पार्ट किती आहे तो मोजून घेतला आणि किती इंच जास्तीचा आलेला आहे. तर इथं 8 इंच जास्त आलं, त्यामधून आपण निम्मे केले 4 आणि 4च्या निम्मे 2 इंच आपली इथं खाली मार्जिन येणार आहे. आणि इथं छातीचा 4था भाग आपल्याला घ्यायचा आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीला की हे ब्लाऊज 35 मापाचा आहे, तर 8.25 हा 4था भाग होत असतो. त्याच पद्धतीने आपण इथं फिटिंग करणार आहे. एक पहिली फिटिंगची टीप टाकली का नंतर आपण 1.5 इंचावर शेजारी इथं टीप टाकून घेणार. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण स्लीवलेस ब्लाऊज दाखवलेला आहे. अगदी कटिंगपासून तर स्टिचिंगपर्यंत फिनिशिंगच्या महत्त्वपूर्ण टिप्स तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडं जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत.